नमस्कार बंधू भगिनींनो, श्रावण अमावस्येला दरवर्षी आपण बैलपोळा हा सण मोठ्या उत्साहाने साजरा करतो। सुरुवातीलाच मी या बैलपोळ्या सणाच्या निमित्ताने आपणा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि रामकृष्ण बदने या YouTube चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। भारत हा कृषीप्रधान देश आहे। या देशातील 70 ते 80% लोकांची उपजीविका ही शेतीशी संबंधित आहे आणि आपण म्हणूनच आपल्या देशाचा पोशिंदा म्हणून शेतकऱ्याला मानतो। त्याला बळीराजा देखील म्हटलं गेलेलं आहे, शेतकरी राजा देखील म्हटलेलं आहे। आणि या शेतकऱ्यांनी शेतीतलं उत्पादन काढत असताना त्याला खऱ्या अर्थानं ज्यांचे महत्त्वाचं सहकार्य लाभतं ते म्हणजे शेती कसणारे बैल। आणि या बैलांच्या प्रती कृतज्ञता भाव व्यक्त करण्यासाठीच बैलपोळा हा सण आपण साजरा करत असतो। मी सुरुवातीलाच शेतकऱ्यांचे मित्र आणि शेतीतलं उत्पादन वाढवण्यासाठी नव्हे तर अन्य अनेक कामांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना तुम्हाला मदत करणाऱ्या सर्व बैलांच्या प्रती कृतज्ञता भाव व्यक्त करतो। आणि या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो की भारतीय संस्कृतीमध्ये माणसांच्या बाबतीमध्ये तर कृतज्ञता भाव व्यक्त केला जातोच, परंतु आपल्या विशेषतः हिंदू धर्मामध्ये पशु प्राण्यांच्या बद्दलची देखील कृतज्ञता आपण व्यक्त करत असतो। आणि ही कृतज्ञता विविध सणांच्या माध्यमातून साजरी करून या ठिकाणी त्यांच्या प्रतीची कृतज्ञता व्यक्त केली जाते। जसं नाग हा शेतकऱ्यांचा मित्रच आहे, त्याच्याबद्दलची कृतज्ञता आपण नागपंचमीच्या दिवशी व्यक्त करतो। दिवाळीमध्ये गोबारस आहे, त्यानिमित्तानं गाय जी शेतकऱ्यांची मित्र आहे, आपल्याला देखील गाय सगळ्याच पद्धतीनं या ठिकाणी तिचं केवळ दूधच नाही तर मूत्र असो, शेण असो, अनेक पद्धतीनं मानवी आरोग्य अबाधित राखण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्यासाठी बैलाला जन्म देणारी अशी जी गाय आहे तिच्या प्रती देखील कृतज्ञता आपण गोबारस या निमित्तानं व्यक्त करत असतो। त्याच पद्धतीनं वृक्षाच्या बाबतीत देखील या ठिकाणी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची आपण या ठिकाणी पूजा करतो। अनेक वेळेस पिंपळाची देखील आपल्याकडं पूजा केली जाते। बऱ्याच वृक्षांची पूजा करणे म्हणजे या ठिकाणी त्या वृक्षांना देखील अत्यंत महत्त्वाचं स्थान आपल्याकडे देण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळतं। तर अशी पशूंच्या बद्दल, वृक्षांच्या बद्दलची कृतज्ञता आपण व्यक्त करत असतो। तसाच बैल पोळ्याच्या माध्यमातून बैलांच्या प्रतीची कृतज्ञता श्रावण अमावस्येच्या दिवशी बैलपोळा साजरा करून आपण व्यक्त करत आलेले आहोत। आणि असाच हा सण आपल्या संस्कृतीमध्ये अत्यंत महत्त्वाचा मानला गेलेला आहे। भारत हे कृषीप्रधान राष्ट्र आहे। या देशातली 70 ते 80% लोक हे त्यांची उपजीविका शेतीशी संबंधित आहे। आणि या शेतीतलं उत्पन्न वाढवण्यासाठी नवे शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून जे कोणी काम करत असेल तर त्यामध्ये बैलाचा सर्वात वरचा क्रमांक लागतो। आणि म्हणून शेतकऱ्यांचा मित्र, शेतकऱ्यांचा सोबती म्हणून आपण त्याच्या प्रतीचा आदरभाव सततच बाळगत आलेलो आहोत। या ठिकाणी जर आपण महादेवाची मंदिर बघितली तर त्या महादेवाच्या मंदिरामध्ये नंदीच्या रूपानं आपण बैलाची पूजा करत आलेलो आहोत। नंदी हे जरी महादेवांचं या ठिकाणी वाहन म्हणून आपण त्यांची पूजा करत असलो तरी नंदीचं रूप हे बैलाचंच रूप आहे। आणि म्हणून बैलाप्रती आपल्या धर्मामध्ये विशेषत्वानं आदराची भावना सततच राहिलेली आपल्याला या ठिकाणी दिसून येते। असे सण साजरा करण्याच्या पाठीमागची भूमिका हीच आहे की येणाऱ्या पिढींना या वृक्षांच्या प्रती, पशूंच्या प्रतीची कृतज्ञता व्यक्त करण्याचा संस्कार त्यांच्यावरती झाला पाहिजे आणि त्यांनी देखील या प्रकारची कृतज्ञता भविष्यामध्ये जीवित ठेवली पाहिजे। या उद्देशानं आपण असे सण साजरे करत असतो। माऊलींनी पसायदानामध्ये
जे मत व्यक्त केलं की भूता परस्परे जळू मैत्र जीवांचे, तर या भूतमात्रांच्या मध्ये मैत्र जीवांचं निर्माण करण्याचं काम अशा सण उत्सवांच्या माध्यमातूनच होतं आणि म्हणून आपण असे सण उत्सव नेहमीच साजरे करत आलेले आहोत. बैला हा जो शब्द आलेला आहे तो बलिवर्द या संस्कृत शब्दापासून बैल हा शब्द बनलेला आहे. त्या बैलाला वृषभ असंही म्हटलं जातं, नंदी म्हटलं जातं, बसव म्हटलं जातं, गोपुत्र म्हटलं जातं, कृषीमित्र म्हटलं जातं, शिववाहन अशा विविध नावांनी बैलाला संबोधलं जातं. या ठिकाणी त्यामुळे देखील बैलाचे जे विविध नाव आहेत ते आपण लक्षात घेतले पाहिजे. पोळा या सणाला गुजरातमध्ये वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे नावं आणि दिवसही थोडे मागं पुढे असलेले आपल्याला दिसतात. गुजरातमध्ये याला बहुल असं म्हटलं गेलेलं आहे. दक्षिण हिंदुस्थानामध्ये याला पोंगल असं म्हटलं जातं. कोकणामध्ये बेंदूर म्हटलं जातं. तर कर्नाटकामध्ये कारहुणवी अशा प्रकारचं या पोळ्यासाठी नाव असलेलं आपल्याला दिसून येतं. नंतर जर आपण बघितलं तर महाराष्ट्रात, मध्य प्रदेश आणि तेलंगणाच्या महाराष्ट्राला लगत असलेल्या सीमा भागामध्ये पोळा हा मोठ्या उत्साहाने याच नामाभिधानाने साजरा केला जातो. हा सण जो आहे, हा सण का साजरा केला जातो याच्या पाठीमागचे जसे वैज्ञानिक कारण असेल तसंच पौराणिक काही कारण देखील आहेत. हे देखील आपल्याला आपल्या पिढीला सांगता आलं पाहिजे, नव्या पिढीला, आणि त्यासाठी म्हणूनच असे व्हिडिओ आपण बनवतो आहोत की जेणेकरून नवीन पिढीला कळायला पाहिजे की हा सण आपल्याकडं कशामुळे साजरा केला जातो. तर या बैलपोळ्याची पौराणिक कथा सांगत असताना असं सांगितलं जातं की शंकर पार्वती एकदा कैलासामध्ये सारीपाट खेळत बसलेले होते आणि दोघं सारीपाट खेळत असताना कोण जिंकणार आणि कोण हारणार अशा पद्धतीची त्या ठिकाणी शर्यतच लागलेली होती या सारीपाटाच्या खेळामध्ये. आणि खेळताना पार्वती माता जिंकली आणि शंकर हरलेले आहेत. हारून देखील शंकर सांगत होते की नाही, मीच जिंकलोय. आता शेवटी पार्वती जिंकलेली असताना देखील शंकर म्हणतात की मीच जिंकलोय. तेव्हा पार्वतीनं पाहिलं तर बाजूला नंदी बसलेला होता आणि मग पार्वतींनी नंदीला विचारलं, अरे नंदी, खरं सांग, आम्हा दोघांच्या पैकी कोण जिंकलं? तेव्हा नंदीनं खरं सांगायला पाहिजे होतं की पार्वती माता आपण जिंकलात, शंकरजी हारलेले आहेत म्हणून. परंतु तसं न सांगता त्यांनी शंकराची बाजू घेतली आणि सांगितलं की मालक शंकर जिंकलेले आहेत. पार्वती मातेला राग आला की खोट्याला हा खरं म्हणतोय आणि मग पार्वती मातेनं नंदीला शाप दिला की तू मृत्यू लोकामध्ये बैल होशील, तुझ्या खांद्यावरती जू येईल आणि तुला अहोरात्र काबाड कष्ट करावं लागेल, कारण तू लबाड बोललेला आहेस आणि यामुळे माझा असा तुला शाप आहे. आणि म्हणून मग तो नंदी मृत्यू लोकामध्ये बैलाच्या रूपानं आलेला आहे आणि त्याला आपण पाहतो त्याप्रमाणे वर्षभर काबाड कष्ट आणि त्याच्या खांद्यावरती जू आणि मोठं परिश्रम करावं लागत आहे. त्याच वेळेला जेव्हा असा शाप झाला तेव्हा नंदी घाबरला आणि नंदीनं विनंती केली की माता, माझी चूक झाली, आता देऊ नये, आपण शाप दिलेला आहे, परंतु याच्यातनं काहीतरी उशाप द्यावा. आणि मग पार्वती मातेनं उशाप दिला की ठीक आहे, असं जरी असलं, 12 महिने जरी तुला तुझ्या खांद्यावर जू व्हावं लागत असलं आणि कष्ट करावं लागत असलं तरी माझा उशाप असा आहे की एक दिवस वर्षातनं तुझी त्या शेतकऱ्याकडनं पूजा केली जाईल आणि तुला मान सन्मान दिला जाईल, असा माझा उशाप आहे. आणि तोच उशाप म्हणजे श्रावण अमावस्येच्या दिवशी पोळा या सणाच्या निमित्तानं आपण बैलाच्या प्रतीची कृतज्ञता आणि त्याचा बद्दलचा आदरभाव व्यक्त करतो. हे माता पार्वतीनं दिलेल्या उशापामुळं करतो, असं एक पौराणिक कारण या बैलपोळा साजरा करण्याच्या पाठीमागचं सांगितलं जातं. आता दुसरं कारण कोणतं आहे तर असंही सांगितलं जातं की भगवान विष्णूंनी कृष्ण अवतार धारण केला कंसाला मारण्यासाठी आणि कंसाला मारण्यासाठी कृष्णाच्या रूपाने विष्णू आले आणि कंसानं, तर आपल्याला माहिती आहे की आई देवकीच्या पोटात गर्भच टिकू नये किंवा जन्मलेल्या प्रत्येक बाळाला
त्यांनी मारण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्याच्यातनंही भगवान श्रीकृष्ण हे सही सलामत त्यांनी जन्म घेतलेला आहे. मथुरेतनं त्यांना गोकुळात नेऊन सोडलेला आहे आणि ते हळूहळू वाढायला लागलेले आहेत. आणि ही गोष्ट जेव्हा वसुदेवांना कंसाला कळते, तेव्हा कंस या बालकृष्णाला मारण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे लोक गोकुळात त्यांच्यावर चाल करून पाठवत आहेत. अशाच पद्धतीनं कृष्णाला मारण्यासाठी पोलासूर नावाचा एक असुर कंसानं या बालकृष्णाला मारण्यासाठी गोकुळामध्ये पाठवलेला आहे. आणि भगवान बालकृष्णांनी काय केलं तर या पोलासुराचा या ठिकाणी अंत केलेला, त्याला मारलेला आहे. आणि तो दिवस होता श्रावण अमावस्येचा आणि त्याच्याच स्मरणार्थ म्हणून दरवर्षी आपण हा दिवस बैलपोळा म्हणून साजरा करतो, असंही पुराणामध्ये याबद्दलची कथा सांगितली गेलेली आहे. तर अशा या दोन पौराणिक कथा बैलपोळा साजरा करण्याच्या पाठीमागच्या सांगितल्या जातात. हा सण कुठे कुठे 2 दिवस साजरा केला जातो. पोळा सणाच्या आदल्या दिवशी बैलांना ओढ्यावर नदीवरती घेऊन जातात शेतकरी आणि त्याला स्वच्छ साबणाने म्हणा किंवा या ठिकाणी ब्रश वगैरे घेऊन अत्यंत स्वच्छ अशा प्रकारचं बैलांना धुतलं जातं आणि एका अर्थानं त्यांची मालिशच पहिल्या दिवशी शेतकऱ्यांच्याकडनं केली जाते. खांद्याला हळद आणि तुपानं शेकलं जातं, त्याच्या पाठीवर नक्षीकाम केलेली झूल घातली जाते. दुसऱ्या दिवशी सर्वांगावर गेरूचे ठिपके काढले जातात, शिंगांना देखील रंगवलं जातं, डोक्याला बाशिंग बांधलं जातं, गळ्यामध्ये कवड्या घातल्या जातात, घुंगराच्या माळा घातल्या जातात, नवी व्यसन घातली जाते, नवा कासरा. या पद्धतीनं पोळ्याच्या दिवशी आपला मित्र नवे सहकारी असणाऱ्या बैलाचे या पद्धतीनं सजवलं जातं बैलांना. आणि त्यानंतर गावातली सगळी बैल, गावातलं जे हनुमान मंदिर असेल किंवा जे मंदिर आहे त्या मंदिराच्या जवळ या सगळ्या बैलांना एकत्र केलं जातं आणि पुढे वाजंत्री वाजवत त्याच्या पाठीमागं ही मिरवणूक काढली जाते. मी देखील लहानपणी माझ्या घरच्या बैलांना माझ्या गावच्या हनुमान मंदिराच्या भोवती या ठिकाणी फिरवलेला आहे. हा अनुभव स्वतः अनेक वर्ष मी घेतलेला आहे. पुढे वाजंत्री वाजत असतात आणि त्याच्या पाठीमागं प्रत्येक गावामध्ये, मग कुणाचे गावामध्ये पोलीस पाटलाचे बैलांना मान असेल, आणखीन कुणाच्या गावामध्ये चेअरमनच्या बैलांना मान असेल, आणखीन कोणा गावामध्ये कुणाच्या बैलांना मान असेल, तर अशा पद्धतीनं मानाचे बैल पुढे आणि त्याच्यानंतर बाकीचे बैल त्याच्या पाठीमागं अशा पद्धतीनं बैलांची मिरवणूक शेतकरी बांधव अत्यंत उत्साहानं या पोळ्याच्या दिवशी काढतात. बऱ्याच वेळेला आपण पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी मारामाऱ्या झालेल्या देखील आपण पेपरमध्ये किंवा बातम्यांच्या मध्ये ऐकतो, कारण मानाच्या बैलांच्या वरून गावामध्ये माझा मान होता, तुझा बैल पुढे कसा गेला वगैरेच्या बाबतीमध्ये देखील काही घटना घडलेल्या आपल्याला ऐकायला मिळतात. खरं तर मला या व्हिडिओच्या निमित्तानं आपल्याला विनंती करायची आहे की वर्षात एक दिवस आपण बैलांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण उत्सव साजरा करतो. तर त्या दिवशी मान पान या गोष्टीच्या वरून झगडे तंटे न करता खऱ्या अर्थानं ज्या अत्यंत उदात्त हेतूनं हा सण आपण साजरा करतो, तर त्या सणाला गालबोट लागणार नाही याची काळजी आपण खरं तर प्रत्येक शेतकऱ्यांनी घेतली पाहिजे, ही मला या निमित्तानं आपल्याला सांगायचं आहे. याची मिरवणूक झाल्यानंतर यथाविध त्याची पूजा केली जाते आणि रुचिकर बऱ्याच वेळेला तर पुरणपोळीचा नैवेद्य किंवा सुग्रास अशा पद्धतीचा नैवेद्य बैलाला खाऊ घातलेला आपण पाहिलेला आहे. शेतकऱ्याची पत्नी आपल्या बाळाला, आपल्या मुलांना जितका प्रेमानं खाऊ घालते, तेवढ्याच प्रेमानं या ठिकाणी बैलांना त्या दिवशी सुग्रास खाऊ घातला जातो. शेतकरी आपल्या घराला आंब्याचं तोरण बांधून हा सण मोठ्या उत्साहाने साजरा करतात आणि एका अर्थानं बैलाच्या प्रतीची कृतज्ञता आणि कृषी संस्कृती आजही आपल्या देशामध्ये जिवंत आहे. या पद्धतीचा उत्सव म्हणून आपण बैल पोळ्याकडे पाहिलं पाहिजे.
आज यांत्रिकीकरण मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे आणि त्यामुळं शेतकऱ्यांच्याकडं पूर्वीसारख्या बैल आपल्याला पाहायला मिळत नाही आहेत. शेतीचं क्षेत्रफळ देखील लोकसंख्या वाढीमुळं फार कमी प्रत्येक कुटुंबाच्या हिश्श्याला शेती यायला लागलेली आहे आणि त्यामुळं घरामध्ये शेतकऱ्याला बैलजोडी ठेवणं देखील अवघड होत चाललेलं आहे आणि त्यामुळं बैलांची संख्या कमी झालेली आहे. यांत्रिकीकरणामुळं शेतीवर देखील बैलांची फारशी गरज आज भासत असताना दिसत नाहीये. तुरळक प्रमाणामध्येच आज आपल्याला बैलजोड्या पाहायला मिळत आहेत. असं असलं तरी आपण आपली संस्कृती म्हणून जे कोणते बैल आपल्याकडे उपलब्ध असतील त्या बैलांच्या प्रतीची कृतज्ञता अत्यंत उदात्त अंतकरणानं बैल पोळ्याच्या दिवशी या ठिकाणी हा सण उत्साहाने साजरा करून व्यक्त करावी अशा प्रकारची अपेक्षा हा सण साजरा करण्याच्या पाठीमागची आहे. भारतीय कृषी संस्कृतीतील अत्यंत महत्त्वाचा सण हा आहे. श्रावणासारखा अत्यंत पवित्र महिना या दिवशी समाप्त होतो. हाही या दिवसाच्या निमित्तानं आपण लक्षात घेतलं पाहिजे. याला पिठोरी अमावस्या देखील म्हटलं जातं. मातृगौरव देखील या दिवशी संपन्न केला जातो असं सांगितलं जातं. असा हा अत्यंत महत्त्वाचा दिवस आणि त्या महत्त्वाच्या दिवसात बैलपोळा म्हणून या दिवसाला विशेष महत्त्व आहे. तेव्हा तुम्ही आणि मी भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे प्राणीमात्रांच्या प्रतीचा आदरभाव व्यक्त करण्याचे असे जे काही सण उत्सव असतील त्यांना अंधश्रद्धा म्हणून याच्याकडं दुर्लक्ष न करता जीवमात्रांच्या प्रती आदरभाव व्यक्त करण्यासाठीची एक संधी अशा सकारात्मक दृष्टिकोनातनं या बैलपोळ्याकडे पाहावं. त्याच्याबद्दलची चर्चा करून असे चांगले उत्सव बंद पाडण्यामध्ये आपली बुद्धी न खर्च घालता याच्या पाठीमागचा प्रारंभ करतानाचा शुद्ध हेतू खरोखरच अत्यंत उदात्त आहे ही गोष्ट लक्षात घेऊन अशा सणांच्या मध्ये आपणही उत्साहानं या ठिकाणी सहभाग नोंदवावा अशा प्रकारची अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो. आणि पुनश्च एकदा तुमच्या सगळ्या शेतकऱ्यांचा मित्र असणाऱ्या बैलांच्या प्रती मनपूर्वक कृतज्ञता भाव व्यक्त करून याच ठिकाणी मी थांबतो. नमस्कार.